तर जंतर मंतरवर झालेलं आंदोलन ही तर केवळ सुरुवात असं राज ठाकरे म्हणाले। भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येतोय असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। काय प्रत्येक आई वडिलांचा मुलगा हा काही नीट परीक्षेला बसला नव्हता। तिथे आलेले सगळेच विद्यार्थी हे काही नीटचे विद्यार्थी नव्हते, पण जे विद्यार्थी जे तरुण तिकडे जे आले होते तो त्यांच्यामधला जो राग आहे तो मला असं वाटतं सगळा सभोवतालचा सगळा राग तिकडे बाहेर आला आणि तो ह्याच्या पुढे अजून जोरात जास्ती मोठ्या पद्धतीने बाहेर येईल। म्हणजे जंतर मंतरवरती झालेलं आंदोलन ही सुरुवात आहे, कळलं का? ते आता आंदोलन शांत आहे किंवा, परंतु राग सरकारबद्दलचा राग ज्या वेळेला अशा प्रकारे बाहेर येतो, कारण हे आंदोलन घराघरात शिरलं। ज्या वेळेला त्या तरुणांना ज्या विद्यार्थ्यांना मारलं बरं का, आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटलं, प्रत्येक आजोबा आजींना असं वाटलं की बाबा माझ्या पोराला मारलं, हे का मारतायत मुलांना? खरं तर ते शांतपणे आंदोलन सगळं सुरू होतं। सरकारने या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली आणि मला एवढंच फक्त म्हणायचं, हे भाजपमधलंच अंतर्गत हे भांडण आहे आणि त्याच गोष्टी आता सगळ्या चव्हाट्यावरती येत आहेत। हे प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा मोठ्या झालेल्या आहेत। आम्हाला पंतप्रधान व्हायचंय, मला पंतप्रधान व्हायचंय। त्याच्यामुळे त्या दिवशी मी जे सांगितलं ना की ज्या वेळेला तुम्ही समोरचे शत्रू ज्यावेळेला संपवतात त्यावेळेला शत्रू तुमच्यामध्ये निर्माण होतात आणि ते जगाचा इतिहास आहे हा। ती प्रोसेस भाजपमध्ये सुरू झालेली आहे ऑलरेडी, आता ती थांबू नाही शकत। म्हणजे हाच नाशिक मधला पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असेल। प्रश्न असा आहे की दगडांवरचे ठसे घेऊन त्यांचं आधार कार्ड चेक करण्यापेक्षा मला असं वाटतं चंद्रकांत पाटलांनी या विद्यार्थ्यांकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे। मग मला ही गोष्टच नाही समजली की 10वी पास झाल्यावरती पहिल्यांदा क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायची आणि क्लासमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर क्लास सांगणार की कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची। आज ते विद्यार्थी कॉलेजला न जाता 8-8 तास त्या क्लासमध्ये जाऊन बसतायत आणि तिकडे शिकतायत। मग कॉलेज काय करते?